मिड ऑफ पर्यंत आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती जर बघितल्या गेल्या तर बनवल्या गेल्या त्या टोटल 2 धावा बनवल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढताच जाऊन पोहोचल्या गेल्या. श्री गणेशा करताना खातं उघडताना 2 या आकड्यावरती. सध्या आपण मॅच पाहतो आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायर नव्हे तर टॉप 8 मध्ये जाणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथे एका बाजूने जर बघितलं गेलं तर संघ पाहायला मिळतोय दत्ताळी जुचंद्र आणि त्यांच्या अगेन्स्ट 94 कामन संघ. पहिल्या बॉलवरती धावा 2 आल्यात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. मिड ऑफला बॉल आहे. कलेक्ट केला असता तर कदाचित नॉन स्ट्रायकर एंडला विकेट जाण्याची शक्यता आली असती, पण तिकडे जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढल्यात. टोटल जाऊन पोहोचला गेला 3 या आकड्यावर. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. प्रकाश आहेत गोलंदाजीवरती आणि बॅटिंगवर जर बघितलं गेलं तर हितेंद्र आणि जितेश. आता सध्या जितेश स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. जितेश साठी हा बॉल टप्पा पडला ऑफ समजा बाहेर होता. खरं तर वेट करून खेळायचं होतं पॉइंटला, पण बॅटवरती नाही बॉल आला योग्य पद्धतीने आणि त्याचाचमुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 3 चेंडूंचा खेळ समाप्त 3 या आकड्यावरती. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता यावेळेस. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. फेकी थोडी दूर झाली आणि त्याच्याचमुळे एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 4 या आकड्यावर. षटक क्रमांक सध्या आपण पाहतोय फलकावरती चालू असताना पहिलं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा आहेत. 1 डॉट 1 डबल आणि 2 सिंगल. त्याच्या मदतीने आतापर्यंत 4 धावा आहेत. 5वा बॉल. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक होते तिकडे. अडवण्याचे प्रयत्न तर केले जातील कारण की आउटफील्डमध्ये थोडेसे व्यर्थ आले तिकडे आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती धावा टोटल 2 आणि या 2 धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या 6 आकड्यावरती. लेफ्ट हँडेड बॅटर ज्यांनी सुरुवात केली हितेंद्रला आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवर. शेवटचा अंतिम बॉल असेल पॉवर प्लेचा. 4 षटकांची मॅच तुम्हाला त्यामुळे एकच पॉवर प्ले पाहायला मिळेल. लास्ट बॉल. समोरच्या दिशेला खेळायचा आहे. लॉफ्ट केले बॉलला आणि बॉल पाठवला जाईल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 6. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर विदाउट लॉस 12 आकड्यावरती आपण पाहतोय. आता षटक क्रमांक 2 आहे आणि सिराज रांडले गेले गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन. 94 कामन आणि दत्ताळी जुचंद्र या 2 संघांना आपण लढताना पाहतोय. खरं तर आजच्या दिवसामध्ये जुचंद्र या गावातून आपण टोटल 3 संघ पाहिले. मग द ग्रेट मराठा जुचंद्र, दत्ताळी जुचंद्र आणि त्याचबरोबर अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या 3 संघांना आपण सध्या पाहतोय. कैवल्य पाटील या मॅचमध्ये तुम्हाला इन ॲक्शन दिसतील आणि जुचंद्र संघाचा क्रिकेटचा जर इतिहास पाहिला गेला तर अजिंक्य पाटील तुम्हाला एक फार मोठं नाव दिसेल. कारण की मागच्या कित्येक वर्षांपासून अजिंक्यला आपण पाहतोय सातत्याने क्रिकेटची सेवा करत आलाय. खरं तर मागच्या 5 वर्षापूर्वी नायगाव येथे चाललेले स्पर्धामध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव या असलेल्या स्पर्धेमध्ये अजिंक्य पहिल्यांदा माझ्यासमोर इंट्रोड्यूस झाला. खरं तर त्याचा खेळ तर लगेच पाहत होतो मी. पहिल्यांदा त्याला पाहिलं आणि त्याचा जेव्हा तो खेळ पाहिला होता हा दर्जेदार होता आणि तेव्हापासून ते नाव लक्षात आहे. इथे पहा ऑन साईडला खेळलेत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळती 6. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता आणि थर्डमॅनला बॉल पाठवलाय 6 धावांकरिता. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान
चेंडू पोचवा मैदानामध्ये षटकाराच्या मदतीनं सिराजच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्यात आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोचला गेला 19 आकड्यावरती. जागतिक छत्रपती दिनाचा दर्जा ज्या दिवसाला दिला तो 19 फेब्रुवारी, आठवण करून देणारा 19 आकडा. खरं तर 110 विद्यापीठं ज्या सब्जेक्टवरती ज्या पुस्तकावरती अभ्यास करतात द शिवाजी द मॅनेजमेंट गुरु असे एक मोठे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकडा आपल्याला पाहायला मिळतो सध्या. आणि खरं तर एका गोष्टीचा उल्लेख मी आता सातत्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना करत असतो आहे की बघा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानत असतो, पण एक गोष्ट मनामध्ये कुठेतरी होती की महाराजांचं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पण भारतात एक मंदिर होतं कर्नाटकामध्ये, पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर सध्या महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं दुसरं मंदिर उभारण्याचं काम आपण शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भिवंडीमध्ये मराठेपाडा गावामध्ये पाहतोय. आणि भव्य लोकार्पण दिन नुकताच काही दिवसांपूर्वी पार झाला आणि त्यानंतर ते मंदिर आहे जे संपूर्ण जनतेसाठी आता ओपन झालं आहे. मी सर्वांना एकच विनंती करेन की तुम्ही एकदा त्या मंदिराला नक्कीच, त्या एकदा वास्तूला नक्कीच भेट द्या, कारण की खूप चांगलं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपलं राजाचं मंदिर आहे, त्यामुळे एकदा नक्कीच तिथे व्हिजिट करा. ऑन गोईंग मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. नेक्स्ट बॉल यशांवरती आदळला गेला आणि त्यानंतर पंचांचा इशारा, फलंदाज बाद होईल. धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा 21 आकड्यावरती लागणारा पहिला धक्का. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतय या जोरात. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतय या जोरात. मनाचा साधा ना दिलाचा दिलदार, लाखात एक नंबर. मनाचा साधा ना दिलाचा दिलदार, लाखात एक नंबर. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. एकवीस धावा फळकावरती आहे. टोटल विकेट गमावला गेला. एक पहिल्या षटकामध्ये आले होते 12. या षटकाची सुरुवात जर बघितली गेली तर षटकाराने झाली, मग 2 धावा, मग डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट, म्हणजे एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. धाव फळकावरती 21, विकेट गमावला 1. आणि आता बॅटिंग स्टान्सवरती नवीन बॅटर आपण पाहतोय कल्पेश. क्रमांक 3 वरती कल्पेश आलेत. .94 कामन्सच्या अगेन्स्ट आपण दत्ता आणि जुचंद्र या 2 संघांना लढताना पाहतोय. सध्या आजच्या दिवसातील अंतिम मॅच आहे. टॉप 8चा प्रवास करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता, ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे आणि फेकी करेपर्यंत आता दुसऱ्या धाव्याचा कॉल. एका रुळावरती दोन्ही गाड्या आहेत आणि त्याच्यामुळे अपघात आपल्याला पाहायला मिळेल. धक्का मिळतोय हा दुसरा क्रमांकाचा. 1 मोर विकेट जाऊन आणखी एक फलंदाज माघारी परततोय. गोरगरिबांचा कैवारी समाजासाठी फिरतोय या गोरगरिबांचा कैवारी. आपल्या विजय पाटीलची अदाच न्यारी, ती लोका दिलदार भारी. आपल्या विजय पाटीलची अदाच न्यारी, ती लोका दिलदार भारी. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवरती सध्या आपण ज्याची चर्चा केली होती कैवल्य पाटील या संघाचा तारडहर्ता आहे, शिलेदार आहे. ऑन साइडला आल्याला प्रहार करायचं, उंची उंची आणि त्यानंतर लांबीच लांबी, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आपला विजय पाटील आमदार साहेब आहे यो हिम्मतवाला. आपला विजय पाटील आमदार साहेब आहे यो हिम्मतवाला. वेळ प्रसंगीसाठी धावत जातील साहेब मदतीला. वेळ प्रसंगीसाठी धावत जातील साहेब मदतीला. आधारस्तंभ आहे असं 28 जावा 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगल्या धावसंख्या आहेत फलकावरती. 28 जावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. विकेट जरी 2 गमावले असतील तरी पण आता 2 विस्फोटक बॅटर सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 28 जावा आहेत खेळपट्टीवरती. केवलच्या बॅटमध्ये एक धमाकेदार फटका पाहायला मिळाला. सकाळचा आपण फर्स्ट हाफ जेव्हा क्लिअर केला त्यावेळेस मी स्पेशली उल्लेख करेन की पांडजू संघाकडनं सगळ्या खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला झाला. मग पहिल्या मॅचमध्ये कुमारचा खेळ तुम्ही पहा, त्याचबरोबर तुमच्या पांडजू संघाचा अनुभवी खेळाडू जर बघितला गेला तर अतिश भोईरचा खेळ चांगला झाला. त्याचबरोबर सचिनचा खेळ देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये सेकंड मॅचमध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली आपल्याला रवी भोईरचा देखील खेळ चांगला पाहायला मिळाला. आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर पांडजू संघ टॉप 8मध्ये प्रवास करताना आपल्याला दिसलाय. घरच्या मैदानावरती होते, घरच्या प्रेक्षकांची त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि ते सध्या टॉप 8मध्ये प्रवास करतात. आणि आता सध्या घरचे प्रेक्षक जे आहेत ते रविवारच्या दिवशी तुम्हाला इथे गर्दी करताना जरूर दिसतील. कारण की मग आता डबल धमाका आहे. एकतर मग जेव्हा आपला उत्सव होतो हनुमान जयंती त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेचा फायनल डे असतो तेव्हा तर इथे गर्दी असते. पण आता डबल धमाका का असेल तर पांडजू संघ टॉप 8मध्ये आलाय. बॉल तयार होत आहे. तिसरा षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला कलेक्ट करतील आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर 2 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फळकावरती जर बघितला गेला तर धाव फळकावरती धावा वाढतच जाऊन पोहोचला गेला 3-0 30 आकड्यावरती. 14.00चं ॲव्हरेजने आतापर्यंत धावा फळकावरती जरूर बनवल्यात. तिसऱ्या षटकात मध्ये गोलंदाजी करत असताना आपण अतुलला पाहतोय. बॉलिंग ऑप्शन खूप सारे आहेत 94 कामन संघाकडे. खोलवा टपाचा बॉल पाठची दी एज लागली आणि त्यानंतर एक चिकी सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतात. 31 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. सध्या कैवल्य पाटीलच्या हातामध्ये आता स्ट्राईक आली आहे. 600च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडलं होतं, षटकाराने आपलं खातं उघडलं होतं आणि आता सध्या स्ट्रायकर एंडवर कैवल्य पाटील. बॉल तयार. कैवल्यसाठी हा बॉल वेगाने हाताळलेला. अपील तर केली होती पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फळकावरती पंचांचा इशारा येतोय. लेग पाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचला गेला 32 आकड्यावर. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हे षटक थोडंसं कंट्रोलमध्ये दिसलं. पहिले 3 चेंडू 3च धावा दिल्यात. इथे पहा चांगला बॉल आहे, वेगवान चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर स्ट्रॉंग अपील आपल्याला अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्याच मदतीनं अंपायर तटस्थित आहेत. कोणत्या प्रकारचा आपल्यापर्यंत इशारा पोहोचत नाही त्याचा रिझन डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर स्थगिती पाहताना निधाव चेंडू आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा आपण पाहतोय 32 आकड्यावर. चेंडूचा खेळ समाप्त झाले 4. अतुल चांगली गोलंदाजी करतात. अतुल लयमध्ये दिसत आहेत, अतुल तालमध्ये दिसत आहेत. आपटून टाकायचा प्रयत्न केला. आता बाउन्स हाईट फॅक्टरचा विचार केला जाईल. पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि त्यानंतर 1 फॉर दी वाईट +1 बाउन्स असं आपल्याला पाहायला मिळालं आणि एका बाउन्स टाकलं गेलं. त्यामुळे इकडनं आता दुसऱ्या बाउन्सचा प्रयोग जर केला गेला तर कदाचित नो बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्सर चेंडू हाताळू शकता आणि तो वाईटच्या स्वरूपामध्ये आता खर्च केला.
पुढे टाकलेला बॉल समोर खेळायचा होता पण बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मिड ऑफचं क्षेत्ररक्षक बॉलला कलेक्ट करतील. धक्का बसताना क्रमांक 3 हा फलंदाज बाद होतोय. 5व्या चेंडूवरती धावा आहेत फलकावरती टोटल 33 आणि 33 वरती 3 विकेट. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. Volvo Mercedes जोडीवाला, XV50 चा गाडीवाला. Volvo Mercedes जोडीवाला, XV50 चा गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. बल तयार. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा अंतिम बॉल आहे. 33व्या फलकावरती टोटल 3 विकेट गमावले गेलेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर तिन्ही षटकामध्ये आपल्याला विकेट पाहायला मिळाल्यात. शेवटचा अंतिम बॉल, वड कॅच, सुपर जज केली कॅचला. चेंडूवरती नजरे जरूर होती आणि त्यानंतर जर बघितलं गेला अमित होते तिकडे आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते अमितच्या माध्यमातून आणि धक्का बसताना चौथा आणखी एक फलंदाज माघारी परतेल. 33 वरती 4 विकेट. षटक क्रमांक झाले 3 समाप्त. आता शेवटचा अंतिम षटक. बॉलरवर बॉलिंग ट्रॅकवर सध्या गोलंदाजीवरती आपण वैभवला पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला लॉफ्ट करायचं जरूर होतं. मिड ऑफला चेंडूला कलेक्ट केला जाईल आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर धावा 34 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 94 कामन आणि त्यांच्या अगेन्स्ट दत्ताळी जीवचंद्र. आपण या 2 संघांना लढताना आजचा दिवसातील अंतिम मॅच 4 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक पहिल्या डावातील 4थं चालू आहे आणि 4थ्या षटकातील एका चेंडूवरती 1 धाव आली आहे. त्याच्या मदतीनं 34 धावात वेट करून खेळायचं होतं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर फार वेगाने चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. 94 कामन संघाचा जर विचार केला तर भिवंडी ग्रामीणमध्ये म्हणजे अर्थात एकंदरीत जर बघितलं गेला तर कव्वाड, धोंडावडविले आणि महापोली या विभागामध्ये मागच्या 3 ते 4 महिन्यांपूर्वी त्यांचं पहिलं इंट्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या स्पर्धेमध्ये काय कमालीचा खेळ राहिला होता. मला आठवतं आहे की महापोली इथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये ते आले. त्यांचा एक धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. टॉप 8मध्ये क्वालिफाय केलं. त्यानंतर सेमीफायनलपर्यंत जाऊन पोहोचले आणि खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता. आणि स्पेशली जर बघितलं गेलं तर राहिल अन्सारीचे त्या विभागामध्ये मग खूप सारे फॅन फॉलोविंग क्रिएट झाले आणि त्यानंतर जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025मध्ये जेव्हा पुन्हा खेळण्याकरिता ते आले त्यावेळेस मग राहिलचे खूप सारे फॅन्स मैदानापर्यंत पोहोचले होते. ऑन गोईंग चालू असताना मॅचमध्ये फॅन मैदानात पोहोचले आणि मग फोटो काढायला लागले. ही पोचपावती असते बघा. तुम्ही जेव्हा पण चांगला खेळ करता किंवा तुम्ही तुमच्या माध्यमातून एक चांगला खेळ दाखवत असता तेव्हा तुमचे त्या विभागामध्ये फॅन फॉलोविंग चालू असते आणि ते 94 कामन संघ सध्या या सीझनमध्ये त्यांनी त्या विभागामध्ये आपलं नाव खूप चांगल्या पद्धतीने बनवलं आहे. पण या विभागामध्ये जर बघितलं गेलं तर त्यांचा परफॉर्मन्स पाहावं लागेल आज कशा प्रकारे होतोय.
एक धाव तर बनवल्या, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर इझिली बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा टोटल बनवल्या जाते. 38-38 या आकड्यावरती चेंडूंचा बघता बघता खेळ समाप्त झालाय. 5 आता शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 40+ की 40च्या आतमध्ये हे 2 वेगवेगळे फॅक्टर असतील की 4 षटकांची मॅच आहे, 40+ असतील तर तुम्हाला 10च्या ॲव्हरेजने धावा बनवायला लागतील, पण 40च्या आतमध्ये असेल तर 10पेक्षा कमी. थोडासा एक बोलतो ना की आपण बघण्याचा दृष्टिकोन, प्रेझेन्स ऑफ माइंड हा वेगळा होतो की जेव्हा पण तुम्हाला 40+ स्कोर दिसेल तो प्रेझेन्स ऑफ माइंड आणि 40च्या आतमधला तो वेगळा असतो. त्यामुळे इकडनं कामण संघ विचार करेल की 40च्या आतमध्ये धाव संख्या रोखाव्या. एक धाव फळकावरती बनवली जाईल, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, मिसफील्ड तर थोडीशी पाहावी मिळेल आणि त्याच्या मदतीने 2 धावा तर इझिली कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि कैवल्य तर या अशा प्रकारे रनिंग बिटवीन विकेटमध्ये चाणाक्ष आहे जरूर, पण 9 सेकंडला आपला विकेट गमावला गेलाय. 2च धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती टोटल बरोबर 40 पोहोचल्यात आणि 41 धावांचा आव्हान आहे. 40+ जावं लागेल. 41 धावांचा आव्हान, 4 षटकांची खेळ. मी लगेचच विनंती करेन कामण संघ आपण बॅटर्स तयार करा आणि दत्ताळी आपली फिल्डिंग सेटअप तयार करायचं आहे. डिका स्पोर्ट्स लाईव्ह या लाईव्ह वाहिनीवरती आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहतोय आणि खरं तर त्यांचं आपण अभिनंदन करूयात, कारण की खूप कमी काळामध्ये त्यांच्या माध्यमातून एक वेगळी उंची पाहायला मिळाली आहे. कारण की 20,000 सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट झालेत आणि असंच प्रेम या आमच्या लाईव्ह वाहिनीवरती सदैव राहू दे अशी आम्ही अपेक्षा करतोय. कारण की आता सध्या 20 दिसत आहेत, हे बघता बघता 40, 50 लाख आणि 2 लाखापर्यंत पोहोचू दे अशी आपण अपेक्षा करूयात. कारण की मग म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न करत राहिले तुम्हाला सक्सेसच्या रूपामध्ये तुम्हाला परमेश्वर जरूर मिळेल. आणि मी पहिल्या दिवसामध्ये आय थिंक सो या स्पर्धेमध्ये उल्लेख केला होता की मागच्या 2 आठवड्यापूर्वी डिका स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीने एक रेकॉर्ड केला. एका दिवसामध्ये 8 वेगवेगळ्या ठिकाणी लाईव्ह करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. सो एक वेगळी प्रसिद्धी मिळाली आहे या वाहिनीला, या विभागामध्ये, आणि असंच सदैव प्रेम तुम्ही ठेवा अशी अपेक्षा करत आहे.
5 कडे वळतोय गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं कैवल्य पाटील. ओ पहिलाच बॉल खोलवर टाकला होता कैवल्यने. मी म्हणेन की हे चॅलेंजिंग ओव्हर आहे कैवल्याचं. पहिल्या षटकामध्ये आलेत, अनुभव खूप सारा आहे कैवल्याकडे आणि सध्या गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतो पहिल्या षटकामध्ये. आणि पहिलाच बॉल जर बघितला गेला तर खोलवर टप्पाचा होता, बॅटरला काहीच कळालं नाही आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 41 धावांचा वन आहे. आता थोडी पाठी लेन ठेवली, हुक केले बॉलला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. हा बॉल चालला डीप मध्ये. 1, 2 आणि 3 टप्प्याखेरीस येतोय कैवल्याच्या अगेन्स्ट चौकार. आमची जात हिलायच न्यारी आम्हा जीवाहून हो प्यारी आई एकविरा देव मल्हारी उभे आमच्या हो माघारी. कधी कधी व्हेरिएशन्स तुमच्या अगेन्स्ट होतात. कधी कधी व्हेरिएशन बघा असं म्हटलं जातं की व्हेरिएशन्स करणं चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही जेव्हा कधी कधी व्हेरिएशन्स करताना तेव्हा तुमच्या अगेन्स्ट देखील ते जातात. असं नाही की प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुम्हाला बेनिफिटच देऊन जाईल. इथे लेंथ थोडी पाठी केली आणि त्याला हुक केलं बॉलला आणि चौकाराकरिता पाठवलाय आणि 4 धावांच्या मदतीने धाव फलकावरती खातं उघडलाय. धावसंख्या फलकावरती 4. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4. लगेचच पुढे बॉल टाकला. ओळखलं लगेचच की शॉट ऑफ लेंथ हा बॅटर चांगल्या पद्धतीने पिक करतो बॉल, त्याच्यामुळे वेगवान चेंडू ऑप्शनचा बाहेरनं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल 3 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये 4. खेळायला तयार. पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉट वरती पिक केला बॉलला आणि पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया. अमित आहे तिकडे, अनुभवी एक्सपिरियन्स वाला अमित खेळाडू आहे, त्यामुळे अमितच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळताना तितक्याच प्रिपेअर होऊन खेळावं लागेल. जेव्हा पण लेंथ पाठी पाहिली, गुड लेंथ स्पॉटवरती टप्पे पाहिले, मग आपले खांदे सैल केले त्याने. 10 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुढे टाकलेला, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता स्ट्रेट बॅटने. बॅटची फेस ओपन केलेली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 1 धाव फलकावरती आणि 1 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 41चा टार्गेट पाहतोय आणि धाव फलकावरती आहे टोटल 11. शेवटचा अंतिम बॉल कैवल्य तयार होत आहे. फिल्डिंग सेटअपचा जर विचार केला तर आपण आउटफील्ड मध्ये 3 खेळाडू पाहतोय आणि लेफ्ट हँडर बॅटर आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी स्क्वेअर लेग पाहायला मिळेल, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळेल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग थोडंसं वाईडिश, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत, डीप मध्ये आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत. शेवटचा अंतिम बॉल आहे कैवल्य विकेटच्या शोधामध्ये. हा बॉल पहा, ड्राईव्ह केलं ऑप्शनचा बाहेर, फुल लेन्स हाताळलेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती जर बघितलं गेलं धावा तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टोटल 12 आकड्यावरती. बरोबर दोन्ही संघ एका सेम पोझिशनवरती आहेत, कारण की पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा पहिल्या डावामध्ये जिथे बॅटिंग आपण दत्ताळी संघ करत होते तेव्हा देखील पहिल्या षटकामध्ये 12 धावा बरोबर बनवल्या होत्या आणि विकेटलेस राहिलेल्या. इथे देखील जर बघितलं गेलं तर सेम इक्वेशन पाहायला मिळत आहे. पण इम्पॅक्ट जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की षटक क्रमांक 4 जे वैभवने हाताळलेलं 94 कॉमन संघाकडनं, ज्यामध्ये 7 धावा दिलेला, हा इम्पॅक्टफुल राहील. या षटकामध्ये दत्ताळी संघाने धावा कमी बनवल्यात आणि अशाच प्रकारचे षटक कोणाला तरी दत्ताळी संघाकडनं कामण संघाच्या अगेन्स्ट फेकणं गरजेचं आहे. आता षटक क्रमांक 2 आणि बॉलिंग ट्रॅकवर हितेंद्रला आपण पाहतोय, हितेंद्र भोईर.
हितेंद्र भोईर तयार होत आहे गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्रायकर एंडवर टावकुराताचा बॅटर ओ शफल केलं ऑन साइडला धमाका बॉल चालला बॉर्ड लाईनच्या पलीकडे 6 धावा मिळतील. कोली हा कोली या दर्याचे कोली ए कोली हा कोली या दर्याचे कोली जातो मी डोली कवीला का पिक केला बॉलला बॅटर अतुल खूप लवकर पिक केला पुढे टाकलेला बॉल आणि सरळ एलिव्हेट करताना 6 धावा. आता रिव्हर्स स्वीप घ्यायचा आहे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि अतुल महागडे ठरलं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अतुलचा होता जरूर पण त्याच्यामध्ये आपला विकेट गमावलाय. धक्का येतोय पहिला आणि धावसंख्या फळकावरती असताना टोटल 18 आकड्यावरती लागणारा हा पहिला हादरा. टीम 94 कामन संघाला आपण सध्या पाहतोय आणि जर बघितलं गेलं तर वसई प्रीमियर लीगमध्ये देखील टीम 94 कामन संघाचा खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला होता आणि मेगा फायनलची ट्रॉफी त्यांच्या नावावरती राहिली होती. स्पेशली ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर वसई प्रीमियर लीगमध्ये एक वेगळा फॉर्मॅट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला की तुम्ही ऑल इंडिया आयकॉन घेऊ शकता. आणि 94 कामन संघाकडे जर बघितलं गेलं तर प्रथमेश ठाकरे हे वादळ खेळलं होतं त्यांच्या संघामधून आणि खूप चांगला परफॉर्मन्स प्रथमेश ठाकरेचा त्या स्पर्धेमध्ये राहिला होता. आणि खरं तर इथे पहा समोरच्या दिशेला खेळायचा होता एक शाखावरला बॉल आहे आणि त्यानंतर बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. डीजे धावसंख्या टोटल जाऊन पोहोचला गेला 24 आकड्यावरती. थँक्यू डीजे. ज्या गोष्टीची आपण बघा चर्चा करत होतो की वसई प्रीमियर लीगमध्ये प्रथमेश खेळत होता आणि 94 कामन संघाकडनं आणि एक गोष्टीचा जर उल्लेख केला तर आज प्रथमेश ठाकरे आज तुम्हाला ऑल इंडिया आयकॉन म्हणून किंवा या टेनिस क्रिकेटमधल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळताना जरूर दिसतोय. पण जर बघितलं गेलं तर प्रथमेशला एक क्वेश्चन जेव्हा पण तुम्ही विचाराल की तुमचा क्रिकेटचा कारकिर्द तुझा कुठून स्टार्ट झाला तर त्याच्या मुखातून एक शब्द जरूर पाहायला मिळेल की आज पण तो कितीही मोठा झाला तरी तो सुरुवात त्याची ही जी आहे त्याच्या गावाकडनं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर वसई विरार या क्रिकेटमधूनच त्याला पुढे जायला संधी मिळाली. त्यामुळे वसई विरार हा क्रिकेट हा फार मोठा आहे. यामधून तुम्हाला अनेक सारे अशी नावं दिसतील की पुढे जाताना ज्यामध्ये प्रथमेश जरी भिवंडीचा असला तरी पण वसई विरार क्रिकेटने त्याला पुढे आणण्याचं काम केलं होतं. सो त्याचा ऑलवेज तो आभार व्यक्त करत असतो. आणि नुकताच काही दिवसांपूर्वी प्रथमेश सोबत माझ्या यूट्यूब चॅनलवरती पॉडकास्ट देखील एक शूट झाला आहे. त्याच्यामध्ये देखील त्या गोष्टीची आपण चर्चा केली आहे आणि त्यामध्ये देखील त्याच्या माध्यमातून विश्लेषण पाहायला मिळालं होतं की वसई विरार क्रिकेटच्या संदर्भात खूप मोठी चर्चा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली. तिकडे देखील तो तेच म्हणाला की आभार व्यक्त करतोय वसई विरार क्रिकेटचा की मला इतका पुढे आणला आणि तुम्हाला ते व्हिडिओ थोड्याच दिवसांमध्ये पाहायला मिळेल TMS द मोहनीश शो या यूट्यूब वाहिनीवरती. मॅचकडे जातोय पुन्हा एकदा. धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर 28 पाहायला मिळत आहेत. टोटल चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर समाप्त झालाय या षटकातील 5.
ओ बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं यावेळेस जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक समाप्त झाले दुसरं. 12 चेंडूमध्ये धावा फलकावरती बनवला टोटल 28 विजयाकरिता 12 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज आहे. षटक क्रमांक 3 आणि बॉलिंग ट्रॅक वरती अक्षयला आता आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंड वरती अमित ओपनिंग साठी आले होते. अमित जे अजून मैदानामध्ये आहेत 13 धावांची गरज 12 चेंडूचा खेळ. अमित साठी हा बॉल पाठची हलकीशी कडा लागली होती आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 1 धाव फलकावरती लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढताच जाऊन पोहोचला गेला 26-26 आकड्यावरती. 11 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. 29 धावा आहेत 11 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज आहे. फुल टॉस होता, गुडघे वाकवले, ऑन साइडला टर्न केला, स्वीप केला बॉलला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट तिकडे खेळायचा प्रयत्न केला होता. बाकवड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील आणि फेके करेपर्यंत जर बघितलं गेलं तर 1 धाव फलकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. 3-0 30 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 10 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका जर आला तर मॅचचं सिच्युएशन बदलेल, पण आता परिस्थिती बदलतीये. 94 कामांच्या अगेन्स्ट आता ही परिस्थिती जाईल कारण की सेट बॅटर अमित परतले गेलेत आणि आता मॅच मध्ये संपूर्ण दबाव आला. आई तुझ्या पालखीला पालखीला त्रिकोल्यानं पहिला मान गो. तुझे पलकीला पलकीला त्रिकोल्यानं पहिला मान गो. तुझे पलकीला पलकीला त्रिकोल्यानं पहिला मान गो. तुझे पलकीला पलकीला त्रिकोल्यानं पहिला. काय किती सोपं तर नाही आहे. इकडनं डिफेंड करणं, 11 धावा येणारे चेंडू बाकी राहत आहेत 9. पण मी म्हणेन की सोपं नाही आहे, कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. होऊ शकतं कारण की क्रिकेट विश्वामध्ये हे आपण ऑलवेज पाहिलं आहे. आणि स्पेशली जिगू भोईर मी एक गोष्ट उल्लेख करेन की क्लायमॅटिक कंडिशन्स हे आता वेगळ्या आहेत. आता वातावरणाचा इफेक्ट जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. मोठे फटके जर तुमचा टायमिंग ताकद झाली तर कन्वर्ट होतील. अदरवाईज जे बॉल संध्याकाळच्या या दुपारच्या सत्रामध्ये 6 जाऊ शकतात ते चेंडू कॅच आउट देखील होऊ शकतील. कारण की आता तुम्हाला जर बाउंड्रीचा बाहेर पलीकडे पाठवायचे तर तितक्या सक्तीने खेळावं लागेल. डावकुराताचा बॅटर सध्या स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय प्रकाश. तुंबडा आलेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू गोलंदाज तयार अक्षय. येणार हे 3 चेंडू जे आहेत ते फार महत्वाचे आहेत अक्षयचे. प्रकाशसाठी हा बॉल पायावरती आहे. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळेल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव फलकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतील देखील. धावा जाऊन पोहोचला गेला 31.
31 आकड्यावरती खूप चांगलं डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. हा पहा ॲक्शन रिप्ले, शफल केलं होतं, बाहेरच्या पायावरती लागला आणि जरूर ऑफ स्टंपचा बाहेर बॉल होता. हा चांगला डिसिजन अंपायरच्या माध्यमातून, कारण की ज्या पद्धतीने आपण गोलंदाजाचं एक्सप्रेशन पाहिलं, त्याचे हावभाव पाहिले होते, तो शुअर होता की हा बॉल 3 स्टंपमध्ये इम्पॅक्ट करतोय. पण अंपायरचा डिसिजन जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की 101% अगदी राईट डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ स्टंपच्या बाहेरच पिचिंग होती आणि इम्पॅक्ट देखील लाईनच्या बाहेर करत होता. त्याच्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती जर बघितली गेली तर धाव जाऊन पोहोचतात 31 आकड्यावरती. विजयाकरिता जर बघितलं गेलं तर इकडनं 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आठ चेंडू 10 धावा. 94 कामण की दत्ताळी, जुचंद्र, कोण संघ जाणार पुढे? खालवर टप्पाचा बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला, अगदी सॉफ्ट हँडलने खेळले जरूर होते. पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचला गेला 32. 32 आकड्यावरती 9 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 7. हा महत्वाचा चेंडू आहे. इथे विकेट किंवा डॉट बॉल हा गरजेचा जर दत्ताळी संघाला या मॅचला पुढे घेऊन जायचं असेल तर. पण कामन संघाकडनं एक मोठा फटका, मग तो षटकार किंवा चौकार जर आला तर मॅचचं सिच्युएशन मग खूप इझी होऊन जाईल. एका फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पण जिगू बघा, अशा प्रकारच्या मॅच खूप प्रेशरमध्ये असतात. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळले, टप्पा पडला, उसळी घेतली, बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे गेला. धावा 4 आणि चौकाराने टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेला 36 आकड्यावरती. त्यामुळे आता विजयाकरिता इक्वेशन बदललंय, कारण की येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 5. शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाजीवरती आपण पाहतोय कल्पेश भोईर आलेत बॉलिंगवरती. डिफेंड करायच्या धावा 5. अंतिम मॅचमध्ये या 5 धावा डिफेंड होतील का पाहावं लागेल. बघा, या स्पर्धेमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल हायेस्ट 88 धावा पाहिल्या बॅटरकडनं. त्यानंतर टोटल धावसंख्या 112 पाहिल्या. 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहिले, 3 चेंडूमध्ये 3 विकेट पाहिले, सगळं काही पाहिलं. पण डिफेंड करताना नाही पाहिलेलं इतक्या कमी धावा. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा आहे. गॅपमध्ये चेंडू जरूर होता. एक धाव बनवली जाईल फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि त्यानंतर इझिली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत देखील जाऊन पोहोचला धावा टोटल 38 आकड्यावरती. आता 5 चेंडू आणि 3 धावा डिफेंड करायच्यात. 5 चेंडू 3 धावा. बोला तयार. खरं तर आज जर बघितलं गेलं दत्ताली संघाकडनं निखिल आणि देवेश यांची उपस्थिती नाहीये. चांगला बाउन्सर आहे, तिखट बाउन्सर आहे आणि हे होणं गरजेचं होतं. टप्पा पडला, उसळी घेतली आणि बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर
डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि त्यानंतर निधाव चेंडूची समाप्ती झाली आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर आता समीकरण 4 चेंडू 3 धावांची गरज आहे आणि अंपायरचा इशारा 1 बाउन्स आलेला नाही, त्यामुळे आणखी एक बाउन्सर हाताळण्याची सर परमिशन राहू शकते, कारण की 1 फॉर दी ओव्हर दिला असता तर मग बाउन्सर हाताळू शकत नव्हते तुम्ही, पण आलेला नाहीये, त्यामुळे इकडनं बॉलर पुन्हा एकदा प्रयत्न करू शकतो का बाउन्सर चेंडू हाताळण्याचा. आपटून टाकायचा प्रयत्न हवेत, हो कॅच घेण्याची संधी होती तिकडे आणि अशा प्रकारच्या कॅचेस ऑलवेज तुम्हाला मॅच जिंकून देतात, पण आता परिस्थिती बदलली आहे आणि त्यानंतर टीम 94 कामन संघ या मॅचला कंप्लीट करते. एक क्षण असं वाटत होतं की मॅच जिंकण्याच्या दृष्टिकोनामध्ये येऊ शकते दत्ताळी संघ, पण दुसऱ्याच बाजूने 94 कामन संघाने मुकद्दरचे सिकंदर आहे ते सांगताना जिंकली मॅच. पैसा वसूल खरं तरी मॅच झाली. लगेच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि या मॅचचा हिरो ठरतोय चला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक अतुल ठाकरेला, ज्याने बॉलिंग वरती 2 विकेट आणि बॅटिंग वरती जर बघितलं गेलं तर 7 धावा त्याने बनवल्या, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 सिंगल. सो इंडिव्हिज्युअल खेळ आपल्याला पाहायला मिळाला, कारण की ऑल राऊंडर परफॉर्मन्स किंवा असं बेस्ट परफॉर्मन्स कोणाचा राहिला नव्हता. संपूर्ण टीम वर्क आपल्याला चांगला पाहायला मिळाला, संपूर्ण टीमचा वर्क चांगला पाहायला मिळालेला. सो आपण अतुल ठाकरेला देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच. या अतुल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि लगेचच आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मंडळी उद्याच्या दिवसामध्ये आपण ठीक इथे 10:30 वाजता पुन्हा जॉईन होणार आहोत. सो उद्याचा दिवस आपल्याला या फॉर्मॅट मधला जर बघितलं गेलं तर लीग टेबलचा मॅच मधला शेवटचा अंतिम दिसेल, कारण की संडेला तुम्हाला टॉप 8चा प्रवास पाहायला मिळेल. सो उद्या देखील जॉईन व्हायला विसरू नका. उद्याच्या दिवसामध्ये देखील खूप रंगतदार खेळ आहे आणि त्यानंतर शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वांनी या यात्रोत्सवमध्ये सहभागी व्हायचं आहे, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्यानंतर मेगा फायनलचा दिवस आपण रविवारी पाहणार आहोत. आजचा दिवस समाप्त झाला, आजचा दिवस समाप्त होतोय असं जाहीर करतोय. भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये. तिथपर्यंत टाटा बाय बाय.